तुमच्याकडे एक घड्याळ होतं हा फर्स्ट हँड, हा तुम्ही माझ्याकडे हा. दिलं सेकंड हँड, हा. हे मी तुम्हाला परत देणार हा. थर्ड हँड. हे थर्ड हँड नाही आता. असं थर्ड हँड मध्ये काय नसतं. अहो अँटिक झाला जाते. काय बोलतो? अँटिक पीस म्हणजे अँटिक पीसची किंमत खूप जास्त असते. काय बोलतो? आता ह्या घड्याळची किंमत 1005 रुपये नाही राहिली, मग? 5 पट वाढली. म्हणजे 1005 मल्टिपल 5, 5025 रुपये किंमत झाली याची. झाला आवरी लगेच म्हणजे वारलं. अरे म्हणजे काय, तुम्ही अजून काही दिवस ठेवा नंतर विका. इतके पैसे येतील ना, तुम्ही स्वतःच दुकान का अख्खा माल काढायला शपथ. करोडपती व्हाल तुम्ही. हे माझं माल होणार. अरे म्हणजे काय, या मॉल मध्ये मी ते हे निरा विक्री केंद्र विकू शकतो तिकडे. दळवदरी झाला. नाही बरोबर आहे. म्हणजे तुम्ही ऐका ना दादा, हा. एक ग्लास निरा द्या. हा असं असं कसं आहे मस्त आहे हो. नाही असणारच माणसं निरज मस्तच असतं वाचाऱ्या. हा. दर्शन साहेबांना विचार, ते कायम इकडे येतात निरा प्यायला. अच्छा, अच्छा. अरे तेच नाही येत, ते आपल्या सुनेला पण घेऊन येतात. अच्छा अच्छा. ऍक्च्युली दर्शन साहेब जे आहेत ना, स्किट मधलं बोला, स्किट मधलं आता. बरं वाटलं. आयुष्यामध्ये एवढं गरम झालं ना, का ऊन तापलं माहिती. अरे ज्याला कबर उन्हाला म्हणजे जाम असणारच तर बरं. है ना? थँक्यू. चला हा? येतो. पैसे कसले पैसे. तुझ्या बापाने माझ्या बापाकर तुझ्या आईच्या बालकपणासाठी काही पैसे उधार घेतले होते ते दे. अच्छा हो, मला काय आठवत नाही हो आता. अरे वसाऱ्या गटा गटा इथे प्यालाच ना निरा, त्याचं पैसे दे. मला 10 रुपये दे न मोकलं चल. किती एकावर पूज्य 10 रुपये दे न मोकलं चल. ऍक्च्युली मॅडम पैसे नाही तो. सॉरी, मी नंतर देऊ पैसे. नंतर नाही, नंतरला अंतर. इकडं पैसे दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही करून. आणि मी पळून गेलो तर. मग तुला काय वाटतं पुढचं 8 मिनिट माझ्याकडे एकट्यानं स्किट होईल. नाही मी थांबतो. 10 रुपये माफ केले जा. नाही नाही नाही, मी नाही कोणाचे पैसे ठेवत. मी पैसे देणार. एक काम करा, हे घड्याळ बघा. हे हे घड्याळ. घड्याळचं काय हे माझं फार मोलाचं घड्याळ आहे, तुम्ही ठेवा. मग? जरा तुम्ही ठेवा. 2010 रुपये किंमत आहे याची. एक काम करा, 10 रुपये निराचे कट करा आणि वरचे 2000 मला द्या. ये परफेक्ट बोललंस हा? एकदम करेक्ट बोलस वसरे. 2000 मला. हे 2000 रुपये घे. Thank you. आणि हे बघ, हा. हे आता घड्याळ माणसाचं आहे हो, हो, हो. ऍक्च्युली मला हे घड्याळ घ्यायचंच होतं. हा, पैसे मिळाले ना तुम्हाला. बोलून तुला पैसे मिळाल्याशिवाय तुला सोडणार नाही म्हणून. हा, हा. आता ह्या आनंदात एक निरा पाजा ना मला. हा, वाचतो ना रे वसरे. थँक्यू. काय बरं वाटतो. थँक्यू. हे घ्या पैसे घ्या. हे काय निराचे पैसे घ्या. 10 रुपये घ्या आणि 1990 रुपये मला परत द्या. तू वसरे 10 रुपयासाठी आता 1990 रुपये कुठून आणू मी. नाही नाही घ्या ना. फिरी देऊन टाकलं तुला निरा. नाही फ्री बी नाही, मी कोणाचं फुकट खात नाही. तुम्ही घ्या मला. अरे पण कुठून आणू. अरे सुट्टे नाही तर माझ्याकडे कुठून आणू मी सुट्टे. शी. तुम्ही ही घड्याळ घेतलं ना माझ्याकडून, म्हणजे 2010 रुपये किंमत होती बरोबर. हो. आता ते तुम्हाला दिलं सेकंड हँड झालं ना, हा. म्हणजे अर्धी किंमत झाली त्याच्यात. बरोबर. म्हणजे 1005 रुपये. हा. तुम्ही एक काम करा, त्यात ते 10 रुपये निराचे कट करा हा. आणि 995 आणि हे घड्याळ मला परत द्या. बरं हे घड्याळ घे. थँक्यू. ऍक्च्युली 995 रुपये माझ्याकडे सुट्टे नाही आहेत. हा. मी 500 तुम्हाला 1000 रुपये देतो. हा. तुम्ही 5 रुपये द्या. मी कुठून देऊ, मी सगळे पैसे दिले ना तुम्हाला. म्हणजे 5 रुपये लॉस होईल बसाऱ्या. 5 रुपये दे म्हणा. शी. मला विचार करायला जरा थोडं निरा द्या ना मला. हा, थँक्यू. आणि निरा कसा आहे. 10 रुपये. म्हणजे मी अर्धा प्यालो ना, हा. ते 5 रुपयाचा प्यालो मी. हा. आता 5 रुपयाचं उरलंय हा. ना, तुम्ही पॅन हिशोब क्लिअर करून टाका जरा. क्लिअर करून टाका, म्हणजे 5 रुपये आपण फिटच है ना. काय बात आहे. थँक्यू झाला. कवरं टेन्शन घाललं. हा, तेच ना. अरे झालं म्हणून वाटतं हे आता सुटतंय का नाही. अरे जाम सुचत रे तुला. ये रे जाम भारी माणूस आहेस तू. थँक्यू बाला थँक्यू. बरं वाटलं ना. एकदम बरं वाटलं. ह्या आनंदात एक निरा द्या ना मला. देऊ. हा द्या ना. मस्त निरा आहे.
थँक्यू. अरे का बरं वाटतं. थँक्यू. हा. चला येतो. ए काय कुठे चाललो मी. पैसे कोण देणार निराचे? अरे तुम्ही फ्री दिली तर मला आता. कधी बोललो? अरे मी बोललो का सर मी तुला फेरी देतो म्हणून? ज्याला मागाशी तुला देतो नाही नाही म्हणजे का नाही, मला फुकट नाही पाहिजे, मला पैसे देणार आहे. आणि आता काय हे पैसे करा, काय तुम्ही गरीबाला गंडवता. हे दे पैसे. हे का हे 1000 रुपये घ्या. हा. यातले 10 रुपये कट करा आणि वरचे सुट्टे पैसे मला द्या. सुट्टे पैसे नाहीत माझ्याकडे. अरे तर मी किती ऍडजस्ट करू सुट्टे पैसे मी काय करू. एक काम करा हे घड्याळ घ्या. हे घड्याळ घ्या. एक मिनिट. घड्याळ घ्या. हा. हा यातले 10 रुपये कट करा आणि बाकीचे पैसे मला परत द्या. बरं, बरं, सुट्टे कुठे आहेत पैसे माझ्याकडे? आता मी काय करू घड्याळ दिलं ना. अच्छा हा एक मिनिट. हा 500 रुपये आहेत माझ्याकडे सुट्टे. 500 कसं काय. तुमच्याकडे हे घड्याळ होतं हा फर्स्ट हँड. हा तुम्ही माझ्याकडे दिलं हा. सेकंड हँड. हा. हे मी तुम्हाला परत देणार हा. थर्ड हँड. हे थर्ड नाही आता. मग? असं थर्ड हँड काय नसतं. अहो अँटिक झाला जाते. काय बोलतो? अँटिक पीस म्हणजे अँटिक पीसची किंमत खूप जास्त असते. काय बोलतो? आता ह्या घड्याची किंमत 1005 रुपये नाही राहिली. मग? 5 पट वाढली. म्हणजे 1005 मल्टिपल 5 5025 रुपये किंमत झाली याची. झाला आवरी लगेच म्हणजे वारलं. अरे म्हणजे काय तुम्ही अजून काही दिवस ठेवा नंतर विका. इतके पैसे येतील ना तुम्ही स्वतःच दुकान का अख्खा मॉल काढायला शपथ. करोडपती व्हाल तुम्ही. हे माझं माल होणार. अरे म्हणजे काय या मॉल मध्ये मी ते हे निरा विक्री केंद्र विकू शकतो तिकडे. दळवदरी झाला. नाही बरोबर आहे. म्हणजे तुम्ही कुठे तुमचा मॉल तुम्ही कुठे विकू शकता हो. एक मला निराद आहे ना अजून. बरं बरं. थँक्यू. ह्याचे पण 10 रुपये कट करा. हा. आणि 5005 रुपये द्या मला. 5,000. 5015 होते ना माझे कट झाले. हा. आता ह्याचे 10 रुपये कट 5005. हे घ्या. हा. पण 5 रुपये नाही माझ्याकडे सुट्ट. हा. तुरंच ते ऍडजस्ट करून घ्या ना तुम्ही. असं कसं ऍडजस्ट करा. नाही, येडा समजला मला तुम्ही. मग तुम्ही ऍडजस्ट केलं माझी अर्धी निरा प्यायला तुम्ही 5 रुपयासाठी. मी ठीक आहे ना, मी तुम्हाला अर्धी निरा देतो, तुम्ही प्या. नाही 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 नाही, माझं पोट भरले मला 5 रुपये द्या तुम्ही. मगापासून ढोस निरा तेव्हा नाही तुझं पोट भरला. नाही नाही मला नको माझं पोट भरले मला 5 रुपये द्या पण तुम्ही. मग कुठून देऊ मी सुट्टे नाही नाही मला 5 रुपये पाहिजेत बस. अरे नाहीत माझ्याकडे सुट्टे पैसे. मग माझं घड्याळ द्या परत मला. नाही, चाल. अरे करोडो रुपयाचं घर अँटिक पीस आहे, मी कसं देऊ तुला? आता अँटिक नाही राहिलं ते. अँटिक मागाशी होतं. आता अँटिक जास्त जुनं झालं की नाही की भांगार होऊन जातं ते. हा 5 रुपये किंमत आहे जास्तीत जास्त त्याची. फक्त 5 रुपये काय येणारच नाही तो बघा. काय बोलतो? हा. म्हणजे ते आता माल नाही होणार माझा. मॉल बिल काय नाही. ते करोडो रुपये गेले. अहो गेले पैसे तुमचे. तर ऍक्च्युली 5 रुपये भाव आहे तोपर्यंत द्या. मला नको आहे. हा. आता तुमचं नुकसान होऊ नये म्हणून मी घेतो बाकी काय नाही. थँक्यू. ते झालं तुम्ही आहे म्हणून ऍक्च्युली. नाही, ठीक आहे. थँक्यू. नाही. ऍक्च्युली तुमचे उपकार कसं नाही, उपकार काय बोलतो तुम्ही. अरे, नाही, नाही, उपकार नाही माझे कर्तव्य आहे. तुमच्यासारखं नाही उपकार तुम्हाला- शब्द मागे घ्या. Actually- तुम्ही उपकार शब्द मागे घ्या. अरे नाही यार, नाही तुम्ही उपकार एवढं शब्द मागे मागे- उपकार शब्द मागे घ्या तुम्ही. बरं भलं ठीक आहे, उपकार मागे घेतलं मी. तुम्ही एवढं केलं उपकार काय तुम्हाला वाटतं काहीतरी करावं अरे, माझ्यासाठी. म्हणजे एक काय? निराद आहे ना मला एक. थँक्यू. बरं वाटलं. हा. आई शपथ. थँक्यू. हा थँक्यू. मस्त मस्त अरे मस्त निरा. चला तुम्ही. थँक्यू. जासला नाही म्हणजे खरं सांगतो तुम्हाला आजली देव माणसं कुठे भेटत नाही हो. म्हणजे काय धंदा मस्त झालाय आपला आहे का नाही. एक मिनिट. म्हणजे यो सगळ्या निरा यो पिऊन गेला नाही, ते सगळे पैसे घेऊन गेला नाही, जास्त घड्याळ पण घेऊन गेला. म्हणजे माझ्या हाताला कळच नाही लागलं. जास्त परत गंडवला या वासऱ्यात. वा 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 तुमची गंडवागंडवी आजही भन्नाट जमून आली. मस्त झाला परफॉर्मन्स. विचारूया दर्दी हास्यरसिकांना त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. प्रसाद दा. आजचा तुमचा परफॉर्मन्स निरातिशय निखळ होता. ओहो. तुम्ही दोघं मिळून निरामय हास्य जीवन असं पुस्तक काढू शकता. अत्यंत निराळा परफॉर्मन्स होता. वा वा. वा वा तो निराकार ईश्वर तुमचं कल्याण करो, वा वा जेणेकरून रसिकांची निराशा होणार नाही. वा दादा वा क्या बात आहे. वा
ही होती अस्सल दाद. श्रुती, हा ऍक्ट कसा वाटला? खूप धमाल आली. आम्ही म्हणजे टी व्हीवर बरेचदा पाहणं होतंच, पण आज इथे समोर बसून बघायला आणखीन जास्त मजा येते आणि दमलोय आम्ही आता हसून. म्हणजे इतके हसतोय वेड्यासारखे की खूप दमलो खरंच.